नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्जुनच्या समोर लवकरच भयानक सत्याचा उलगडा होणार आहे. तर इथे अर्जुन महिपतचा पाठलाग करत त्याच्या घरपर्यंत गेलेला असतो आणि महिपतचा पाठलाग करत गेलेल्या अर्जुनच्या समोर साक्षी जिवंत असल्याचं सत्य आलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, त्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकलेली असते. इथे साक्षी जिवंत नाहीये असं मीडियामध्ये बातमी आल्यानंतर इथे साक्षी जिवंत कशी असा प्रश्न अर्जुनच्या समोर उभा राहिलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकांनी नागराजच्या मोबाईलवरती आलेला इथे महिपतचा नंबर बघितलेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, रविराज काकांनी विचारणा केल्यानंतर इथे आता सुमनने सुद्धा सत्याचा उलगडा रविराज काकांच्या समोर केलेला असतो. तर इथे सुमनने नागराज आणि महिपतच्या मैत्रीचं सत्य रविराज काकांना सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये दोन खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा होणार आहे. एक उलगडा अर्जुनच्या समोर तर दुसरा उलगडा रविराज काकांच्या समोर झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता प्रियाने खूपच हुशारीने महिपतला संपूर्ण प्रकरणामध्ये अडकवण्याचं ठरवलेलं असतं. म्हणूनच इथे आता अर्जुनने विचारल्यानंतर मैनावती सदा लोखंडे यांनी प्रियाच्या सांगण्यावरून महिपतचं नाव घेतलेलं असतं. गुलाबबाईने तर महिपतचंच नाव घेतलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिमा आत्या ज्या व्यक्तीला बघून घाबरली आणि पॅनिक झाली, तो व्यक्तीसुद्धा महिपतच होता. हे आता सायली, अर्जुन आणि रविराज काका यांना कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली आणि अर्जुन म्हणत असतात की सगळीकडे महिपतच आहे. या महिपतचा आणि तुझा काय बरं संबंध असेल बायको? तेव्हा इथे जर महिपतकडे गाठोडं होतं तर मग फोटो महिपतने बदलला असेल का? आणि जर हा फोटो तुझा बदललेला आहे याचा अर्थ शाळेमध्ये सुद्धा तुझ्या नावाच्या पुढे जो फोटो लावण्यात आला आहे तो सुद्धा फोटो तुझा खोटाच आहे. मग खरा फोटो कुणाकडे असेल असा प्रश्न आता निर्माण झालेला असतो. ज्या व्यक्तीने शाळेमधून तुझा फोटो बदलला असेल त्या व्यक्तीकडेच तुझा खरा फोटो असेल, हे प्रेक्षकांनो आता अर्जुनला समजलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली दोघेही सारखाच विचार करत असतात. तेव्हा सायली म्हणत असते की मला असं वाटतं आपण महिपतला टार्गेट केलं पाहिजे. पण कसं काय करायचं त्याला टार्गेट? सायली तर म्हणते आत्ताच्या आत्ता जाऊया आणि त्याला जाब विचारूया की 22 वर्षांपूर्वी प्रतिमा आत्यांचा जो अपघात झाला होता त्या अपघाताशी तुझा काही संबंध आहे का? आपण विचारायचं. आणि माझा फोटोसुद्धा कुणी बदलला ते सुद्धा विचारूया. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, अगं तू काय वेडी आहेस का? तो महिपत आपल्याला दारामध्ये तरी उभं करणार आहे का? तो आपल्याला सत्य सांगेल. त्याच्या मुलीला आपण जेलमध्ये पाठवलं, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिली, त्याची मुलगी जेलमध्ये मेली आहे आणि तो आपल्याला सत्य सांगणार आहे का? हो, या या अर्जुन आणि सायली, तुम्ही दोघेजण या. 22 वर्षांपूर्वी प्रतिमाचा जो अपघात घडवून आणला होता तो मीच घडवून आणला होता असं तो सांगणार आहे का बायको आपल्याला? तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की काही दिवसांपूर्वी इथे महिपतने दगडामधून काही चिठ्ठ्या फेकून मारलेल्या असतात त्यांच्या घराच्या खिडकीमधून. अर्जुनच्या गाडीवरती सुद्धा काही धमकीचे मेसेजेससुद्धा लिहिलेले असतात की तुला आता सोडणार नाही म्हणून, तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणार, अशा धमक्यासुद्धा त्याला गाडीवरती लिहून देण्यात आलेल्या असतात. तेव्हा सायलीचं म्हणणं असतं की मला आता सुचलंय, अर्जुन सर, आपण एक काम करूया, त्या महिपतला त्याच्याच भाषेमध्ये आपण उत्तर देऊया. तेव्हा अर्जुन म्हणतो, नक्की काय करायचं आहे आपण? तेव्हा सायली म्हणते, आपण एक काम करूया, महिपतने मागच्या वेळेला कसा आपल्याला त्रास दिला होता, आपल्याला धमक्या दिल्या होत्या, हो ना? मग आपण सुद्धा त्याला चिठ्ठीमधून त्याच्या गाडीवरती मेसेजेस लिहून त्यालासुद्धा धमकी द्यायची. तो कशा पद्धतीने रिॲक्ट करतोय ते आपल्याला कळेल. मग 22 वर्षांपूर्वी रविराज काकांचा झालेला गाडीचा अपघात, त्या अपघाताशी नक्की महिपतचा संबंध आहे का, हे सुद्धा आपल्याला कळेल. काय वाटतं तुम्हाला?
तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की बायको, तुझी ही आयडिया खूपच जास्त उत्तम आहे, आपण तसंच करूया. तेव्हा अर्जुन म्हणतो, चल आपण आताच महिपतच्या घरी जाऊया. त्याला इथे खिडकीतून आता दगड फेकू मारू आणि त्याचबरोबर एक चिठ्ठीसुद्धा लिहू की 22 वर्षांपूर्वी जो इथे अपघात घडून आणला होता, त्या अपघाताशी तुझा संबंध होता महिपत, आपण असं म्हणायचं. त्या चिठ्ठीमधून त्याला लिहून द्यायचं, म्हणजे एकदा का त्याने वाचलं आणि त्याचे एक्सप्रेशन चेंज झाले ना, की आपण समजून जायचं की त्या अपघाताशी महिपतचा काहीतरी संबंध होता, काहीतरी कनेक्शन होतं. तेव्हा सायली म्हणते, चला आत्ता जाऊया. सगळेजण झोपलेत ही खात्री केल्यानंतर अर्जुन, सायली दोघेजणं आता जायला निघतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो महिपतसुद्धा बरोबर घरातून बाहेर पडलेला असतो. कारण समीरा शेखर म्हणजे साक्षी शिखरे हिने आता स्वतःच्या हाताशी नस कापलेली असते. कारण का प्रेक्षकांनो, तर इथे सचिनने आपले सगळे जे काही प्रोफाईल वगैरे असतात ते सगळे डिलीट करून टाकलेले असतात. त्याचे जे काही अकाउंट असतात ते सुद्धा त्याने डिलीट केलेले असतात. म्हणजे साक्षीबरोबर त्याचा कुठलाच संबंध नाही आहे. साक्षी आता त्याच्याशी बोलणार तरी कसं? त्याला मेसेजेस करू शकत नाही, त्याच्याबरोबर चॅटिंग करू शकत नाही आणि इथे कॉलसुद्धा करू शकत नाही. तेव्हा इथे साक्षी पूर्णपणे हायपर झालेली असते. आणि तेव्हा इथे साक्षी आता पॅनिक झाल्यानंतर आपल्या वडिलांना फोन करते आणि ती म्हणते की अण्णा, आता माझं काही खरं नाही आहे अण्णा. तुमची मुलगी पहिल्यांदा कुणाच्या तरी इतकं प्रेमात पडली होती. अजूनपर्यंत मला कुणीही रडवलं नव्हतं, पण ह्या मुलाने, ह्या सचिन दीक्षितने मात्र मला रडवलेलं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो महिपत म्हणतो, तू नको स्वतःला त्रास करून घेऊ, मी लगेच तिथे येतोय. पण इथे आता महिपत जायच्या आधीच साक्षीने आपल्या हाताची नस ही कापून घेतलेली असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो महिपत आता गाडीतून जायला निघालेला असतो. पण तेव्हा अर्जुन, सायली त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर, ह्याला दगड फेकून मारायचा का? तेव्हा अर्जुन म्हणतो, दगड फेकायला नको, आपण एक काम करूया, आता ही चिठ्ठी आहे ना, ती मी त्याच्या खिशामध्ये जाऊन टाकतो. ती म्हणते, पण तो तुमचा चेहरा बघेल ना? अर्जुन म्हणतो, नाही बघणार तो. आणि बाजूला आता एक ब्लँकेट असते, ते अर्जुन आपल्या अंगावरती घेतो, चेहरा वगैरे शरीर पूर्णपणे कव्हर करतो आणि ती चिठ्ठी जी धमकीची लिहिलेली असते ती जाता जाता महिपतच्या खिशात टाकतो. तेव्हा इथे महिपत आपल्या मुलीच्या काळजीने पॅनिक असतो. तो काय त्या माणसाचा पाठलाग करायला, म्हणजे अर्जुनचा पाठलाग करायला जात नाही. अर्जुनने त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी टाकलेली असते. महिपत फोन ठेवतो आणि काय चिठ्ठी आहे ती बघत असतो. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा जो अपघात घडून आणला होता, तो अपघात तूच घडून आणला होतास, हे सत्य मला समजलेलं आहे. आणि त्यामुळे आता तुला या सगळ्यामध्ये अडकवणार, ते सुद्धा लवकरात लवकर. तेव्हा इथे महिपत आता पूर्णपणे घाबरलेला असतो. महिपत म्हणतो की ही चिठ्ठी मला कुणी दिली असेल? कोण होता तो माणूस ज्याने माझ्या खिशामध्ये ही चिठ्ठी टाकली असेल? कारण 22 वर्षांपूर्वी तो अपघात जो घडून आणला होता, तो नागराजच्या सांगण्यावरून घडून आणण्यात आला होता आणि त्याबद्दल तर फक्त मला, नागराजला आणि त्या प्रियाला माहिती आहे, बाकी कुणालाच नाही. मग ही चिठ्ठी मला कुणी लिहिली असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत लगेचच नागराजला फोन करतो. पण तेव्हा नागराज आता बाहेर नसतो. नागराजचा मोबाईल मात्र बाहेर राहिलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नागराज आता फोन चार्जिंगला लावून आता कुठेतरी गेल्यामुळे इथे रविराज काका येतात आणि नागराजचा मोबाईल बघतात. तर त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती महिपतचं नाव येत असतं. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की हा महिपतचा नंबर नागराजच्या मोबाईलवरती कसा काय? त्याने काय याला फोन केला आहे? सुमन, लवकर इकडे ये. तेव्हा सुमनसुद्धा बिचारी घाबरतच येते. ती म्हणते, काय झालं भाऊजी? तेव्हा रविराज काका म्हणतात की महिपतने इथे नागराजला आता फोन केला होता. त्याच्या मोबाईलवरती नागराजच्या महिपतचा नंबर कसा काय? तुला त्याबद्दल काही माहिती आहे का? हे बघ सुमन, तुला जर काही माहिती असेल तर सांग हां. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकांना ही गोष्ट माहिती असते की महिपत आणि नागराजचे कनेक्शन आहेत. पण आता त्यांच्यामध्ये तसं काही मैत्रीचं नातं नाही आहे, असं नागराजने सांगितलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकांना ते मान्य नसतं. त्यांना वाटतं की नागराज आणि महिपत अजूनही एकत्र आहेत. तेव्हा सुमनला ते आता ठणकावून विचारतात. तेव्हा सुमन घाबरते आणि म्हणते, भाऊजी, तुम्ही यांना सांगू नका. पण यांचं आणि अजून महिपतचं बोलणं फोनवरती होतं. हे दोघेजण एकमेकांना भेटतात आणि त्यांची खूप खास मैत्री आहे, हे मला तुम्हाला कधीपासून सांगायचं होतं. पण यांनी मला धमकी दिली होती की दादा आणि वहिनीला काही सांगायचं नाही म्हणून. पण यांनी याच्यावरून मला 2-3 वेळा मारलेलं सुद्धा आहे.
तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, सुमन एवढी मोठी गोष्ट तू मला सांगायला हवी होतीस ना. तेव्हा इथे आता खूपच जास्त सुमन घाबरलेली असते. ती म्हणते, भाऊजी माझं नाव कुठेही घेऊ नका. तुम्ही इथे त्यांच्या मोबाईलवरती आलेला महिपतचा नंबर बघितला आणि म्हणून तुम्हाला ही गोष्ट कळली. तुम्ही असंच सांगा. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, की तू नको काळजी करू सुमन. तुझं नाव कुठेही येणार नाही आहे आणि तुला तो नागराज काहीही करणार नाही आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सुमनने रविराज काकांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं, की अजूनपर्यंत महिपत आणि नागराजची मैत्री आहे. आता नागराजचा फोन कुणीही उचलला नसल्यामुळे इथे महिपत म्हणतो, की ह्या नागराज शेठला काय झालंय? ही धमकीची चिठ्ठी मला कुणी बरं पाठवली असेल? याबद्दल त्यांच्याशी आता नंतर बोलेन. आधी मला माझ्या पोरीकडं जाऊ दे. त्या दीक्षितच्या नादात माझी मुलगी स्वतःला संपवून घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. तो चैतन्य साखरपुडा सोडून निघून गेला तेव्हा माझी पोरगी रडली नाही. तो कुणाल, त्याने तर स्वतःला संपवलं, फास लावून घेतला. तेव्हा सुद्धा माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी नव्हतं. पण इथे हा सचिन दीक्षित, याच्यामुळे मात्र माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आले आणि ते मी सहन करणार नाही. तेव्हा इथे महिपत आता गाडी घेऊन लगेचच निघालेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, की बायको नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा इतका पॅनिक झाला म्हणजे नक्की आता कुठे जातोय ना ते आपण बघायचं. तेव्हा सायली म्हणते, चला आपण त्याच्या गाडीचा पाठलाग करूया. तेव्हा अर्जुन आता महिपतच्या गाडीला फॉलो करत आता त्याचा पाठलाग करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, त्याच्या घराजवळून आता खूपच दूरवर महिपत आपली गाडी घेऊन जातो आणि अर्जुन त्याच्या गाडीला फॉलो करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता महिपतने एका मोठ्या सोसायटीच्या बाहेर आपली गाडी लावलेली असते आणि त्या सोसायटीच्या बाहेर गाडी लावल्यानंतर महिपत आता धावत पळत आतमध्ये गेलेला असतो. त्याने इथे साक्षी शिखरेचं नावसुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आता त्याचा पाठलाग करत करत जातो आणि तिथे गेल्यानंतर तो सुद्धा आता म्हणतो, की आता महिपत शिखरे गेले ना, मला सुद्धा त्याच रूममध्ये जायचं आहे. मी त्यांचा नातेवाईक आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनला सुद्धा इथे आता जाण्याची परवानगी दिलेली असते. तेव्हा अर्जुन इथे लिफ्टजवळ गेल्यानंतर महिपत शिखरेने लिफ्टचा आता किती नंबर दाबलेला आहे हे अर्जुनने बघितलेलं असतं. तेव्हा त्या माळ्यावरती महिपत शिखरे गेलाय हे अर्जुनने बघितल्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुनसुद्धा त्याच माळ्यावरती जातो. तर इथे 6 नंबर दाबल्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी बरोबर गेलेला असतो. तर इथे साक्षीने दरवाजा आता उघडाच ठेवलेला असतो आणि तेव्हा महिपत साक्षी साक्षी अशी जोरात हाक मारत असतो, कारण साक्षीने आपल्या हाताच्या नसा ह्या कापलेल्या असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत पूर्णपणे पॅनिक होतो आणि जोरात साक्षी असं ओरडतो. तेव्हा इथे अर्जुन त्याच्या आवाजाच्या दिशेने बरोबर तोच दरवाजा उघडतो जो साक्षीच्या रूमचा असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षीच्या रूमचा दरवाजा उघडल्यानंतर इथे तो आतमध्ये वाकून बघतो तर महिपतने आता साक्षीला पकडलेली असते आणि तो जोरात साक्षी साक्षी असं ओरडत असतो. तेव्हा इथे अर्जुनच्या पायाखालची तर जमीनच सरकते. साक्षी जिवंत कशी? फक्त इथे साक्षीने आता स्वतःचा लूक जरा चेंज केलेला असतो. तिने केस वगैरे कट केलेले असतात आणि तिने स्वतःच्या राहणीमानीमध्ये सुद्धा बदल केलेला असतो, जेणेकरून तिला कुणीही ओळखू नये यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनला कळतं की याचा अर्थ साक्षीच्या मृत्यूची जी बातमी कळली होती, जी मीडियामध्ये बातमी पसरली होती की साक्षी शिखरे जिवंत नाही आहे, तिला मारण्यात आलेलं आहे किंवा तिने स्वतःला संपवलेलं आहे, ही गोष्ट जेव्हा सगळ्यांना कळते तेव्हा तर खरं वाटत होतं की साक्षी आता जिवंत नाही आहे. पण जेव्हा इथे अर्जुन आता महिपत आणि साक्षी यांना बघतो तेव्हा त्याला कळतं की महिपतने आपल्या मुलीला बाहेर काढण्यासाठी हा रचलेला प्लॅन असू शकतो आणि म्हणूनच साक्षी शिखरे जिवंत आहे. तर इथे साक्षी जिवंत असल्याचं अर्जुनला समजलेलं असतं. तेव्हा इथे आता महिपत आपल्या माणसांना फोन करतो आणि म्हणतो की मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरला उचला आणि लवकरात लवकर इथे घेऊन या. मी सांगतो त्या ॲड्रेसवरती लवकर पोचा. माझ्या पोरीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की याचा अर्थ ह्याच्या पोरीला आता हाताला तिने कापून घेतलं आहे म्हणून याला इतका त्रास झाला. जर ती खरोखर मेली असती तर याने संपूर्ण जेल डोक्यावरती घेतलं असतं, असं आता अर्जुनला वाटतं. त्यामुळे इथे आता अर्जुनला कळलेलं असतं की साक्षी काही मेलेली नाही आहे, साक्षी जिवंत आहे. तिच्या मृत्यूचं हे फक्त नाटक करण्यात आलं होतं हे अर्जुनला कळलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने
खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा हा अर्जुन आणि रविराज काका यांच्यासमोर झालेला असतो. तर इथे आता महिपतचा पाठलाग केल्यानंतर साक्षी शिखरे जिवंत असल्याचं अर्जुनला समजतं आणि एका बाजूला नागराज आणि महिपत या दोघांची अजूनही मैत्री आहे हे सुद्धा सुमनमुळे रविराज काकांना समजलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, दोन खूप मोठे सत्य इथे आता समोर आलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन आता साक्षी शिकरे जिवंत आहेच, पण या सगळ्याच्या मागे महिपतचा नेमका काय हेतू आहे, साक्षीची ओळख लपवून ठेवण्यामागे महिपतचा नेमका काय हेतू आहे, हे आता अर्जुनला शोधून काढायचं असतं.